हाय हॅलो नमस्कार. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता उन्हाळा सुरुवात झाला आहे आणि पूर्ण चेहऱ्यावर टॅनिंग झाला आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण चेहरा माझा हा काळा झालेला आहे. काळा म्हणजे मी अगोदरपासूनच माझा कलर असा आहे, पण चेहऱ्यावर इतके पिंपल्स आलेत आणि त्या पिंपल्समुळे इतकं चेहऱ्यावर डाग उठलेत की काही सांगूच नका. ह्याच्या आधी माझ्या चेहऱ्यावर इतके पिंपल्स नव्हते, पण आम्ही बारामतीहून इकडं पुण्याला आल्यानंतर इथं बोरिंगचं पाणी असल्यामुळे चेहरा असा पूर्ण खराब झालेला आहे आणि त्याच्यातच हा उन्हाळ्यामुळे पण चेहऱ्यावर परिणाम झालेला आहे. आणि आता आता असं आहे की आम्ही म्हणजेच मी बाहेरचे प्रोडक्ट तर काही खरेदी करू शकत नाही, कारण इतकी आपली ही नाही आहे, काय म्हणतात त्याला, परिस्थिती नाही आहे की महागातले प्रोडक्ट आणायचे आणि चेहऱ्यावर खर्च करायचे. तर त्यासाठी पैसा वाया घालवायला मला जमत नाही आणि त्याच्यामुळेच मी घरगुती काहीतरी उपाय ट्राय करत असते सतत. ह्याच्या आधी मी मुलतानी माती ते लावत असते, त्याच्यामुळे जरा थोडासा फरक पडलेला आहे चेहऱ्याला. पण आज म्हटलं वेगळं काहीतरी करूया. आजच इन्स्टा स्क्रोल करता करता एक रील बघितली आणि त्याच्यात हे दाखवलेलं होतं. म्हटलं चला एकदा ट्राय करून बघायला काही हरकत नाही. तर तेच मी आज तुमच्यासोबतही शेअर करते. बघूच काय फरक पडला तर पडला. तर ही प्रोसेस चालू करण्याआधी थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आणि त्यानंतर थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आणि थोडासा कॉटन घेऊन तो पूर्ण चेहऱ्यावर कच्चं दूध अप्लाय करायचं. लक्षात ठेवा, फक्त कच्चंच दूध घ्यायचं, गरम केलेलं दूध नाही घ्यायचं. कच्च्या दुधामुळे चेहऱ्यावरती जे डेड पार्टिकल असतात, जे घाण साठलेली असते, ते पूर्णतः कच्च्या दुधामुळे निघून जाते. आणि थोडंसं अप्लाय 1 ते 2 मिनटं चांगलं चेहऱ्यावर मसाज करायची आहे. त्यामुळं चेहऱ्यावरची सगळी घाण निघून जाण्यास मदत होते. आणि मग नंतर चांगल्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा. चेहरा धुवून झाल्यानंतर एक बर्फाचा तुकडा घ्यायचा आहे. तर तो बर्फाचा तुकडा पूर्ण चेहऱ्यावर फिरवायचा, म्हणजे 1 ते 2 मिनटं त्या बर्फाच्या तुकड्याने चेहऱ्यावर मसाज करायची आहे. तर आता ह्या बर्फाच्या तुकड्याने चेहऱ्यावर मसाज केल्यामुळे काय होतं, तर आपले जे ओपन पोर्स आहेत, जे मोठे मोठे झालेले असतात, ते या बर्फाच्या तुकड्यामुळे आकुंचन पावतात आणि ती छिद्रे अशी छोटी दिसायला लागतात आणि आपली जी स्किन आहे ती टाईट होण्यास हा बर्फाच्या मसाजचा टाईट होती. म्हणजे ह्या बर्फाच्या मसाजमुळे आपली स्किन जी आहे ती टाईट होण्यास मदत होते. तर चेहऱ्यावर बर्फाचा तुकडा अप्लाय करताना डायरेक्ट करू नका, कारण मी आता अनुभवलं की ह्याच्यामुळं काय होतं, तर आपल्या चेहऱ्यावर असं दुखायला लागतं एकदम. तर त्यासाठी काय करायचं आहे, सुती कापडात बर्फाचा तुकडा टाकायचा, जेणेकरून जास्त थंड लागणार नाही आणि स्किनवर अफेक्टही करणार नाही. तर माझं हे मी करत होते तेव्हा मला जरा त्रास होत होता. त्यानंतर मी सुती कापड घेतलं आणि सुती कापडातच तो बर्फाचा तुकडा टाकून नंतरच चेहऱ्यावर मसाज केली. तुम्ही बघू शकता, हा जरा मोठाच बर्फाचा तुकडा आहे, पण नंतर त्रास व्हायला लागला म्हणून मी सुती कापडात टाकला. या बर्फाच्या तुकड्याने मसाज केल्यानंतर काय होतं, तर आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि जे आपल्याला एक्स्ट्राचे पिंपल्स येणार आहेत, म्हणजे पहिले आलेले ते काही कमी होत नाहीत, पण जे नंतरचे येणार आहेत ते कमी करण्यास हा बर्फाच्या तुकड्याने मसाज केल्यामुळं ह्याची मदत होते. तर मला त्रास होत होता, त्याच्यामुळे मी नंतर सुती कापडात घेऊन ह्या बर्फाच्या तुकड्याने मसाज केली आहे. आणि चांगले 1 ते 2 मिनटं ह्याने मसाज करायची, जेणेकरून आपला चेहरा चांगला हायड्रेट राहतो. चेहरा ओला झालेला पुसून घ्यायचा आणि त्यानंतर अर्धं टोमॅटो घ्यायचं. त्या टोमॅटोवर कॉफी पावडर टाकायची आणि थोडीशी साखर टाकायची आणि त्याने चेहऱ्याला स्क्रब करायचं. आता टोमॅटोमुळे काय होतं, तर आपली स्किन जी आहे ती एकदम ग्लो करायला लागते. कॉफीमुळे काय होतं, जे आपल्या पोर्समध्ये घाण साठलेली असते ते पूर्णतः निघण्यास मदत होते. आणि साखरेमध्ये एक स्क्रबचा गुणधर्म आढळतो. त्याने काय होतं, तर आपल्या चेहऱ्यावरचे जे डेड स्किन आहे ते निघून जाण्यास आपल्याला मदत होते. चांगले 1 ते 2 मिनटं असं स्क्रब करून घ्यायचं आणि हे लावल्यामुळे चेहरा एकदम ग्लो करायला मदत होते. आता मी तुम्हाला पुढे दाखवेलच त्याचा रिझल्ट, आणि मी पण पहिल्यांदाच ट्राय केला आहे, पण खरं सांगू ह्याने खूप छान फरक पडलेला होता. माझी स्किन छान झालेली होती. आता ते टॉमॅटोने केलेलं स्क्रब धुवून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं बेसन, थोडीशी हळदी आणि दही घ्यायचं. आता इथं माझ्याकडे दही काय अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे मी थोडंसं कच्चं दूधच त्यात टाकलेलं होतं. तुम्ही दही टाकू शकता, दह्याने चांगला इफेक्ट होतो. तर ह्या बेसनने काय होतं, तर आपल्या स्किनवर जे
पिंपल्स आल्यामुळे जे काही काळे डाग पडलेले आहेत ते निघून जाण्यास मदत होते. प्लस हळदीमध्ये हळदीमध्ये असे गुणधर्म आहेत की त्याच्यामुळे जे आपल्या चेहरा आहे तो एकदम ग्लो करायला लागतो. आणि दह्याचाही परिणाम छान आहे, पण दही माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी हे दूधच टाकलं आणि हे मी चेहऱ्यावर अप्लाय करत आहे. स्किन एकदम ब्राईट होते. आता माझी स्किन तर ऑलरेडीच काळी आहे, त्यामुळे थोडासा मला काही स्किन गोरी करायची नव्हती, फक्त चेहऱ्यावर जे पिंपल्स येत आहेत ते मला कमी करायचे होते. त्याच्यामुळे मी हे ट्राय केलं आणि तुम्हीही एकदा ट्राय करून बघा, फरक नक्की जाणवेल. मला तर खरंच जाणवला. आणि हे आठवड्यातून 3 ते 4 आठवड्यातून 3दा तरी कमीत कमी करा आणि बघा तुमच्या चेहऱ्यावर काही फरक जाणवतोय का. बाहेरचे महागातले प्रोडक्ट आणून खर्च करण्यापेक्षा आणि त्याचे साईड इफेक्टही भरपूर असतात, त्यापेक्षा असे घरगुती उपाय ट्राय केले तर बेटर आहे. त्याचे साईड इफेक्टही काही नसतात आणि मला तरी वाटतं कमी खर्चात आपली स्किनही चांगली होईल. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या डेली रुटीनचे व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला दररोज वेगवेगळे व्हिडिओज पाहायला मिळतील. कधी केसांची काळजी कशी घ्यायची तीही आता मी तुम्हाला येणाऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच. त्यानंतर मी डेली काहीतरी स्टिचिंगचं DIY करत असते, त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहतील. तर प्लीज सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हाच फेस पॅक लावून 10 मिनटं ठेवायचा आहे आणि त्यानंतर चेहरा चांगला धुवून घ्यायचा आहे आणि सुती कापडाने पुसायचा आहे. आणि त्यानंतर चेहऱ्यावर थोडंसं गुलाबजल अप्लाय करायचं आहे. आता चेहरा धुतल्यानंतर मी तुम्हाला एकदा दाखवेलच. तर हा असा काही चेहरा दिसत होता. मला थोडासा फरक पडल्यासारखं जाणवत होतं आणि पहिल्या फरकात एवढं काही समजणार नाही, पण खरंच चेहऱ्यावर छान फरक पडला होता. तर तुम्हीही एकदा हा उपाय ट्राय करून पहा. बाय.